साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुक्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले या कपाटात दागिने आहेत पण आई इथे कुणालाच येऊ देत नाही। हे दार कसं बंद झालं? थांब मी बघतो। ह्या बघा सवाष्णींसाठी खण नारळ ठेवा। तातळ असतालच ना। कसला आवाज येतोय हा? कोणतरी आतलो दरवाजा वाजवता। पूर्वा जागो बाय बघून ये आत जाऊन। हो उघडत नाही दार। काय हे? बरं दिसतं का? अगं दार अचानक बंद झालं। ठीक आहे। अभि काका हाँ आजीला सांगू नकोस तू या खोलीत आला होतास ते। चला चल। अभिरामा काय झालं? काय झाला? दरवाजा अचानक बंद झाला होता त्यामुळे दोघंही आतमध्ये अडकले होते। अरे बापरे हे असं अचानक कसं झालं? माधव हा हो 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 आणखीन काही राहिलंय का म्हणजे बोलायचं वगैरे? मानापानाचं काय तर बोला। लेकीच्या अंगावर किती सोना घालतलास काय करतलास? ह्या बघा मगापासून लय ऐकून घेतलंय आणि आता स्पष्टच सांगतोय आम्ही काय एवढे श्रीमंत नाही आणि आमच्याकडे एवढा सोना नाणा पण नाही। आमच्याकडनं जेवढा करूचा तेवढा करतलो जमणार असा तर लग्न व्हायच। माझी काहीच हरकत नाही आणि मला कसल्या अपेक्षा पण नाही। या काय? हा सरिता त्यांचं लग्न आहे त्याला ठरवू दे। आमची काही हरकत नाही आहे। हा ठरला तर मग लग्नाच्या तयारीक लागा होया। चला येतो आम्ही। तर येतो आम्ही। हिरो अगं असू दे। अभिराम हाँ जा त्यांना बाहेर सोडून ये। चल। अभिरामराव हाँ आम्ही ऐसूनच जातो
खूपच उशीर झालो. येतो आम्ही. हो चालेल, पण आज जे काय घडलं ते मनाला नका लावून घेऊ. तसा नाही हो, आमका पण आमच्या लेकीचा विचार करूचो लागतात. तुम्ही आमच्या घराकडे येलात आणि आमका लग्नाचं सांगितलात, तेव्हा आम्ही हाय बोलणी करू गेलो ना. शेवटी काय झाला, परत ताच. मला माहिती आहे, पण काळजी नका करू, मी आहे ना. तुम्ही असातच हो, म्हणून तर आम्ही निर्धास्त हो. आणि तसे आता टेन्शन नाहीच आहे. परीक्षा झाली की नोकरीचंही होईल. ताव होणारच हो, तुमच्यावर आमचा विश्वास असा. म्हणून तर आमच्या लेकीचा हात तुमच्या हातात देतो. पण या बघा, भाव भाव म्हटला की नाही का वाद हे होतच. आणि घरोघरी मातीचीच चुली. तेव्हा मी सांगते तर ऐका, तुमका पण तुमचा संसार करूचो हा ना. तुमच्या वाट्यात जर काय येत ना तर घ्या आणि बाहेर रवा. गाई देविका, मी बोलतोय ना. अभिरामराव, मी हा बोलतोय म्हणून तुमका वाईट दिसतला, पण काळजीपोटी बोलतोय ना मी. आई निघूयात आता आपण. चला येतो आम्ही. येतो आम्ही अभिराम. चालेल. सांभाळून जा. निलिमा, अगं तो फोन उचल तरी, नाही तर कट तरी कर. हॅलो. हा, जय श्री कृष्ण. आता बोलू शकते का आपण? मला वाटतं आता खूप रात्र झाली आहे, आपण उद्या बोलू. ओ निलिमा मॅडम, 2 मिनिटं तर बोलायचे आहे ना. बोला. नाही, मला वाटत होतं की तुम्ही आता फोनच उचलणार नाही, पण तुम्ही फोन उचललात. थँक्स. आपण जरा मुद्द्याचं बोललो तर बरं होईल. हा, तेच तर आहे ना. अहो मॅडम, तुम्ही मला जागेबद्दल कळवणार होतात ना, त्याचे काय झालं? मी कळवते असं म्हणाले ना, मग मी नक्की कळवीन. अहो पण कधी मॅडम? अहो किती वेळ गेला आता? आय नो, पण मलाही थोडा वेळ लागेलच ना. घ्या ना, वेळ घ्या ना. मी नाही कुठे म्हणते मॅडम. आपण थोडं लवकर जर कळवलं तर जरा बरं होईल ना. आपण नंतर बोलूया. माधव, माधव. काय ग? उठ जरा. काय आहे? अरे उठ ना. पण ना, काय आहे ग? अभिराम म्हणाला होता की त्यांनी सगळे पेपर्स आणलेत. अगदी तुकड्या तुकड्याची जी जमीन आहे त्याचे पेपर सुद्धा आणलेत असं म्हणाला होता. ते पेपर्स आपल्याला बघायला हवेत. हो, बघूया नंतर. आत्ता बघायचे. आता? ते पेपर जरा घेऊन येशील का? आता वाजले किती? असू देत, तू डायरेक्ट जा आणि कपाटातून पेपर्स घेऊन ये. मी? म्हणजे मी चोरी करायची? अरे, आपण फक्त पेपर्स बघणार आहोत, चोरी कसली आली त्यात?
आत्ताच्या आत्ता जा आणि पेपर्स घेऊन ये. आणतो नंतर. तू जाणार नसशील तर मी जाते. नाही नाही नको, मी जातो. काय रे बाबा, काय शोधतोस? अरे ये नाना, यो रात्रीचं सावलं बसवतील. वाढू झोपलो हा, एका जागवू नको रे बाबा. काय शोधत तू? काहीतरी शोधत, पण तुका पण कोणतरी शोधत असतला. काय शोधतस रे? अरे बाबा, हैसर जाऊ नको, नको जाऊ, नको. त्या नायकांचा घर तसला नाईक, तुला काय या घरात काय नाही. हे एवढी जमीन, एवढा मोठा घर, एवढे दागिने, दत्ता नाईक आणि तुझ्या वाट्यात काय ठेवल्याने मग मंगळावरची जमीन आणा आणा आणा. काय चुकलेलं माझं? हा, सगळ्यांचा बळा झाला ना, सगळ्यांचा. माझा काय नाही, काय नाही.
या घरासाठी सगळा करून मी उपरोचा आणि मी उपरोच आहे. तो रस्ता नाही उपरो आहे उपरो. दादा गेलोस काय केलं होतस? मी देविकाच्या आई बाबांना सोडायला गेलो होतो. तू कुठे होतास? तुला काय करू जा? तुला काय करू जा? दादा तू प्यायलायस. होय मग काय करणारस तू? मग घरातून हाकलून देणारस काय? दादा काय बोलतोस तू? होणार नाही करशील पण बाबा. हा या घरात माझी किंमत काय? काय नाही. घरातलो गडी. दादा हे बघ तू शुद्धीत नाहीये. मी शुद्धीच आहे. उलट आता शुद्धी दिलेलो आहे मी. सगळं करता मग सगळं करता. आमचा कोण नाही. तुका पण काय पडलेलं नाही. आमचे काय पडलेलं नाही. तुझं आता लग्न व्हायत ना का? तू लग्न कर संसार कर सुखात संसार कर. हा सगळं आणणार तुझ्याकडे. हा घर हा एवढा सगळा जमीन हा चांगली आय जागीर देत तुका. तो झीलच ना तू. दादा चल आज चल. थोडं मागा कोणाची गरज आहे आणि तुमका पण माझी. आज शिकलस मोठं झालंस कोणामुळे मी शेतात राबलोय म्हणून. अडाणी बोललो होतस ना तू, पण मी अडाणी रावलोय म्हणून तू शिकलास. आता बाबा तू मोठा साहेब होशील, लय पैसे कमवशील. माझा काय माझं खिस्स फाटतो. आता मग तुका गरज नाही आता माझी. कोणी सांगितलं तुझी गरज नाहीये मला? मी आहे ना इथे ते फक्त तुझ्यामुळे. त्या दिवशी मी खूप रागवलो दादा. माझी चूक झाली, खरंच मला माफ कर. अरे बाबा तुझी चूक नाही, मी चुकलोय. मी या घरासाठी एवढं केलं ना, ती चूक केली मी. नाही दादा ऐक माझं ऐकशील ना? हा दादा तू या घरासाठी केलंय ना, म्हणून हे घर टिकलंय. तुझ्या मेहनतीमुळे घर उभं आहे रे. लहानपणापासून आम्ही त्या पुस्तकांमध्ये गुंतलेलो होतो, पण तू शेतात राबत होता रे त्या उन्हात. छायाचा नवरा गेला तेव्हा आपल्या बहिणीचं पुढे काय होईल या काळजीमुळे तुझ्या डोळ्यात मी पाणी बघितलं. माधव दादाकडून आयुष्य कसं जगायचं हे मी शिकलो. पण कुठलीही परिस्थिती असू दे, त्या परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा मी तुझ्याकडून शिकलो रे दादा. आणि आज तूच कसतोय. मी खसले दत्ता नाही, अण्णा नाही का लेख. मी असा कोण वांगड असला ना तरी उभा राहीन, पण खसणारातलो नाही. हा अण्णा सांगा का सांगा, मी खसणारच नाही. अण्णा नाही का तो झील आहे. मी माझ्या वांगडा कोण नसला तरी मला काय फरक नाही पडत. अण्णा बोला. दादा तिथे कोणीच नाहीये. अण्णा मी आहे ना. हा Oh
हो